माऊली आणि तुकोबांची पालखी पुण्यात दाखल होतीये आणि या दोन्ही पालखींमध्ये सहभागी होण्यासाठी एक चिमुकली रुक्मिणीच्या वेशामध्ये या ठिकाणी आली होती आणि याच चिमुकलीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। यावेळेस तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि पुणेकरांनीही ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जय घोषात या पालख्यांचं स्वागत केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर पुण्यातील अनेक लोक जे आहेत ते संचेती पुलावरती दाखल झालेले आहेत आणि विठ्ठलाच्या रूपामध्ये आपण जर पाहिलं तर या चिमुरडीचा हा पूर्ण वेश परिधान करून तिला या ठिकाणी पालख्यांच्या स्वागतासाठी आणलेलं आहे। आपण बातचीत करणार आहोत। माऊली 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 म्हणतीये, जोरात बोल। माऊली तुम्ही पूर्ण पोशाखामध्ये घेऊन हो, पूर्ण पोशाखमध्ये घेऊन आलो। आपलं पारंपरिक असल्यामुळे पूर्ण पोशाखमध्ये वर्षानुवर्ष तिला आता करत आलोय। 3 वर्ष झाले तिला असं वारंवार हे सजव। काय वाटतं आज पालख्या पुण्यात दाखल झाल्या? खूप सुंदर वाटते, खूप छान वाटते पाऊस थांबल्यामुळे पण, आणि वारी एवढी एकदम व्यवस्थित पार पडावी। कॅमेरामन सुमित भोसले सह सागरावर